फक्त एवढंच आहे, समर्पण करा. माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत, हे पूर्ण समर्पण आहे. हे दंडवत करणं, माथा चरणावर टेकणं हे समर्पणतेचा भाव आहे. असं जर केलं ना तर बाकी कोणतीही साधना करण्याची गरजच नाही. पूर्ण समर्पण करा संतांना, त्यांचे दास व्हा. होईल काय? विश्रांती पावलू सांभाळा. सांभाळा एवढं म्हणा त्यांना. फक्त एवढ्याच आपल्या बोलण्याने, उत्तरी म्हणजे एवढ्याच बोलण्याने आपला ते सांभाळ करतात. विश्रांती पावलू प्राप्त होतं. अजून काय होतं? पूर्ण समर्पण केलं संतांना, अजून काय मिळतं? वाढले अंतरी प्रेम सुख. आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी प्रेम सुख वाढतं, वृद्धिंगत होतं. अजून काय होतं? डवरले हे काया कृपेच्या ओरशी. संत महात्मे कृपेचा ओरस म्हणजे पान्हा आपल्याला पाजतात. परिणाम असा होतो की काया डवरते. स्थूल सूक्ष्म कारण तीनही प्रकारचं शरीर प्रफुल्लित होतं, विस्तारतं. म्हणजे ते मर्यादित राहत नाही, हे जगच त्याचा देह बनतो. जगची देह झाली, याला म्हणायचं डवरली हे काय. साधे अर्थ नाही शब्दाचे. नव्हे अनारिशे उद्धरिलो. आता दुसरं काही बोलायचं शिल्लक राहत नाही. उद्धार झाला, त्याचं कल्याणच झालं. आणि नव्हे अनारिशे म्हणजे देवाहून आता आम्ही वेगळे राहिलो, भिन्न राहिलो नाही. नव्हे अनारिशे, वेगळे नाही, त्यामुळे उद्धरिलो. बरं, ते संत एवढे श्रीमंत आहेत की त्यांची सेवा करायची गरज नाही. तुका म्हणे मज न घडता सेवा. सेवा घडली न घडली फरक पडत नाही. ते संत महात्मे उदार आहे. आपलं कर्तव्य एवढंच करा. माथा चरणावर टेका, साष्टांग दंडवत झाला म्हणजे पूर्ण समर्पण करा. हीच सेवा. त्याच्यापेक्षा मोठी सेवा करण्याची संत महात्मे अपेक्षा करत नाहीत. सेवेची गरज त्यांना वाटत नाही. समर्पण केलेलं एकदा त्याचं कल्याण केल्याशिवाय संत महात्मे राहत नाहीत. न घडता सेवा, एवढे उदार आहे. मात्र हे सगळं घडण्यासाठी पूर्व पुण्य ठेवा ओढवला. एवढं ऐकूनही हे आपण सगळं करत नाही का? आपलं पूर्व पुण्य नाही म्हणून. ज्याच्या जीवनात पूर्व पुण्याचा ठेवा ओढवला, प्राप्त झाला, तोच संतांना शरण जाईल, तोच समर्पण करेल, त्यालाच विश्रांती मिळेल, त्याचंच प्रेमसुख वाढेल, त्याचीच काया डवरेल, त्याचाच उद्धार होईल, त्यालाच सेवा करायची गरज पडणार नाही. कुणाला? ज्याला पूर्व पुण्य मिळालं. म्हणून पुण्य करत राहावं, त्यासाठी नामस्मरण करीत राहावं. मग आपलं कल्याण झाल्याशिवाय नाही. ज्ञानेश्वर. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.